132 कोटी रुपये खर्च झालेला आहे। 2025-26 मध्ये या योजनेच्या करता 36,000 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। या योजनेमधून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही जरा बजेट होऊ द्या ना। काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखीन प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचा आमच्या विचाराधीन आहे। दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत सुमारे 22 लाख महिलांना लखपती दीदी होण्याचा मान मिळाला आहे। सन 2025-26 मध्ये आणखी 24 लाख महिलांना लखपती करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे। नवी मुंबईत उल्वे मध्ये 194 कोटी 14 लाख रुपये किमतीच्या युनिटी मॉलचे काम आता प्रगतीपथावर आहे। बचत गटाच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉल उभारण्याचं शासनाने ठरवले असून पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांच्या करता 150 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। ऑलिम्पिक, पॅराऑलिम्पिक, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारामध्ये पदक प्राप्त खेळाडूंना देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या मध्ये घसघशीत वाढ करण्यात आली आहे। शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथील क्रीडा सुविधांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे। क्रीडा संकुलाच्या देखभालीसाठी दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून किमान 1% निधी राखीव ठेवण्यात येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी तसेच व्हॉलीबॉल स्पर्धा, स्वर्गीय खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा, भाई नेरुरकर चषक खो खो स्पर्धा या 4 राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत देण्यात येणारे अनुदान हे 75 लाखावरून 1 कोटी रुपये करण्यात येणार आहे। सन 2025-26 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता गृहनिर्माण विभागाला 1,246 कोटी 55 लाख रुपये, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला 3,875 कोटी रुपये, सार्वजनिक आरोग्य विभागाला 3,827 कोटी रुपये, उच्च व तंत्र शिक्षण विभागाला 3,098 कोटी रुपये, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाला 2,574 कोटी रुपये, महिला व बाल विकास विभागाला 31,907 कोटी रुपये, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला 3,496 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहेत। मुंबईतील गुन्हेगारीस प्रतिबंध, जलद आपत्कालीन प्रतिसाद आणि प्रभावी सार्वजनिक सुरक्षेसाठी पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या कार्यालयात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवे हायटेक कमांड कंट्रोल सेंटर स्थापन करण्यात येणार आहे। गुन्ह्यातील पुरावा शास्त्रोक्त पद्धतीने गोळा करून त्याचा विश्लेषणाद्वारे दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यास मदत व्हावी यासाठी 21 पथदर्शी फिरती न्यायवैद्यक वाहने लोकार्पित करण्यात आली आहेत। सायबर सुरक्षा संदर्भात मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळ स्थापित करण्यात येणार आहे। घरबांधणी अग्रिमाची मागणी करणाऱ्या पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना अग्रिम देणे शक्य व्हावे यासाठी आवश्यक ती तरतूद करण्यात येणार आहे। राज्यात एकूण 18 नवीन न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे। त्यामध्ये